किती सुंदर आहे ना हे देऊळ. पण तुम्हाला माहितीये का की गेली 40-50 वर्ष हे देऊळ पाण्यामध्ये आहे. आणि ते सुद्धा एवढ्याशा नाही किंवा एवढ्याशा देखील नाही, तर जवळजवळ एवढ्या पाण्यामध्ये असतं. बाप रे, हे देऊळ पाण्याखाली कसं गेलं? आणि अशी इथे किती नक्की देऊळ आहेत? बरं, आपल्याला जाता येतं का तिथे? आणि कधी जायचं, कसं जायचं? हे देऊळ बांधलं कोणी? या देवळाची शैली काय? बस 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 बस, असे प्रश्न मला देखील पडले होते आणि मला नक्की माहिती आहे की हे प्रश्न तुम्हाला देखील पडलेले असणार आहेत. पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. पळसदेव पुण्यापासून साधारण 120 किलोमीटरवर आहे. तुम्हाला आधी पळसदेवला किंवा टाकळी या दोन ठिकाणी जाऊन तिथून होडीने पळसनाथापर्यंत जावं लागतं. आम्ही टाकळीला जायचं ठरवलं. मस्त सकाळी लवकर उठून इथे गेलं तरच उन्हाचा दाह जरा कमी जाणवतो. मग पार्किंगला पोहोचून तिथे गाडी लावली आणि थोडंसं अंतर चालत गेलो होडीपर्यंत. होडीच्या इथे बसायच्या आधीच लांबवर असलेलं पळसनाथाचं मंदिर दिसलं. आम्ही ज्यांच्या होडीतून जातोय त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय. तुम्ही जर प्लॅन करत असाल तर त्यांना नक्की कॉल करा. तर पार्किंग पासून निघाल्यावर ना अगदी आपण 10-15 मिनिटांमध्ये मंदिरापर्यंत पोहोचतो. जसं जसं मंदिर जवळ यायला लागलं ना तशी मंदिर बघण्याची उत्सुकता तर वाढलीच, पण आश्चर्यही वाटलं की अरे हे मंदिर पाण्याखाली असतं. फायनली आपण इथे आलेलो आहोत. पळसनाथ मंदिर. काही जणाला पळसदेव पण तुम्हाला गुगलला मिळेल आणि पळसनाथ सुद्धा मिळेल. जवळजवळ 1000 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर कल्याण चालुक्यच्या राजवटीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. काहींच्या मते हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर पाण्याखाली गेलं याचं कारण असं की उजनी धरणाची उंची वाढवायची ठरली. त्याबरोबर येथील पळसदेव हे देऊळ आणि त्याबरोबर आणखी 3-4 देवळं आहेत जी पाण्याखाली गेली. यातील जी 3 मंदिरं आहेत ती जेव्हा पाणी टंचाई खूप असते किंवा पाण्याची लेव्हल खाली जाते तेव्हा आपल्याला दिसून येतात. पण अजून बरीचशी देवळं आहेत जी अजून आपल्याला दिसलेली नाही आहेत, कारण ती अजूनही पूर्णपणे पाण्यात आहेत. आत्ता हे मंदिर बाहेर आलंय याचं कारण इथल्या स्थानिक माणसांकडनं, म्हणजे आम्हाला जे इथे घेऊन आले असे आमचे नावाडी काका यांच्याकडून कळलं ते म्हणजे धोंडा महिन्यामध्ये, म्हणजे अधिक महिना जेव्हा येतो तेव्हा खूप दुष्काळ पडतो, खूप पाणी टंचाई लोकांना जाणवायला लागते. अशा वेळेला पाण्याची लेवल ही खाली जाते आणि त्यावेळेला हे मंदिर पूर्णपणे बाहेर येतं. नाहीतर नेहमीच्या वर्षी मे महिन्यामध्ये या मंदिरात सभागृहामध्ये सुद्धा साधारण 1 फूट 2 फूट पाणी असतं. मंदिराच्या इथे गेलं ना की लगेचच लक्ष वेधून घेतो तो इथलं शिखर म्हणजे कळस. हा कळस विटाने बांधलेला दिसतो, पण कदाचित हा आधी दगडी असणार आणि मग नंतर जीर्णोद्धार केलेला असणार. आणि एक गंमत सांगू का, ह्या कळसाला इथून आत जाता येतं. आतनं पोकळ आहे आणि पूर्वीच्या काळी येथे यज्ञ याग व्हायचे असं म्हणतात. सतत असलेल्या पाण्यामुळे शिखरावरची नक्षी मात्र थोडी कमी झाली, तरी त्यामध्ये काही प्राण्यांचे आकार दिसले. इथे बाहेरच हा भग्न अवस्थेतील नंदी बघितला. कसं तरीच वाटलं. सभा मंडपात जाताना पायरीवर काहीतरी लिहिलेलं दिसलं, काय येते मात्र कळलं नाही. सभा मंडपाचे निरीक्षण करताना लक्षात आलं की इथे 3 दरवाजे आहेत. 1, 2 आणि हा आता दिसेल तो 3रा. वर हे दिसतंय ना याला म्हणतात विताना संस्कृत मध्ये, म्हणजे सिलिंगचा भाग. तिथे 4 कोपऱ्यात 4 मारुती मला दिसले. लक्ष गेलं इथल्या द्वारशिखांकडे. किती अप्रतिम नक्षी आहे ह्याच्यावर, आणि एवढ्या पाण्यात सुद्धा ही नक्षी टिकून आहे. इथला हा स्तंभ, त्याच्यावरची नक्षी आणि हा वर असलेला ना उलटा साप, हे बघून मला ही भूमीज शैली असावी का असं वाटलं. चिमणी घर बनवते बहुतेक इथे. इथे टोटल 2 मंदिर आहेत या आवारामध्ये. हे पळसनाथाचं किंवा पळसदेवाचं मंदिर आणि ह्याच्या बरोबर शेजारी तिथे हे दुसरं मंदिर आहे. हे सरडेश्वराचं किंवा बळीराजाचं मंदिर म्हटलं जातं. हे मंदिर देखील बघणार आहोत की इथे काय काय शिल्प दिसतात. कोणत्याही ऐतिहासिक वास्तूच्या इथे जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे 2 गोष्टी असतात. एक असतो त्याचा इतिहास. हा इतिहास पुराव्याने साबित करेन असं पुलंच्या वाक्याप्रमाणे असतो, कारण जेव्हा त्याचे पुरावे लिखित स्वरूपात किंवा कुठेही उल्लेख केलेले आढळतात तेव्हाच त्याची नोंद इतिहासात केली जाते. आणि दुसरं असतं तिथल्या लोककथा, दंतकथा आणि लोकांचे तर्क. हे विविध असू शकतात. हे सत्य असतात असंही नाही, असत्य असतात असंही नाही. आपण आत्तापुरतं म्हणू की ते पुराव्याने साबित झालेले नसतात.
पण ते जास्त मनोरंजक असतात. त्यामुळे आपल्या या व्हिडिओमध्ये इतिहासाचं सत्य देखील आहे आणि लोककथेचा मनोरंजकपणा पण आहे. म्हणूनच पूर्वा सूरज या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि ना, मला खूप राग आलाय की बरेचसे माझ्या ओळखीचे लोक आणि माझ्या माहितीतल्या लोकांनीच अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये. पहिला व्हिडिओ येऊन 1 आठवडा झाला, पण चला पटकन खालचं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करून टाका. मंदिराच्या भोवती असलेला तट आता मात्र पूर्णपणे कोसळून गेलाय, पण त्याचा भक्कमपणा अजूनही त्याच्या अवशेषांमध्ये टिकून आहे. ही समोरची जी विटांनी बांधलेली वास्तू दिसतीये ना, ही त्या काळातील धर्मशाळा आहे. याची बांधणी ही थोडीफार हिंदू मुस्लिम शैलीसारखी असावी असं वाटतंय, कारण ह्याची शैली आणि मंदिराची शैली ही वेगळी आहे. त्यामुळे कदाचित ही धर्मशाळा नंतर बांधण्यात आली असावी असा माझा अंदाज आहे. देवळाच्या इथला आजूबाजूचा परिसर पाहिला ना, तर त्यावेळी देवळाची शोभा वाढवणारे अनेक शिल्प आणि दगड येथे आता भग्नावस्थेत आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये सतीशिळा आहेत, वीरगळी आहेत, मारुती आहे, शंकराची एक मूर्ती मागच्या बाजूला दिसली. असे अनेक अवशेष त्यावेळी मंदिराचं सौंदर्य किती वाढवत असतील याचा आपण फक्त विचारच करू शकतो. त्याच्या भोवताली असलेली ही नक्षी मात्र एवढ्या पाण्यात देखील तग धरून आहे आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवते आहे. पळसदेवाचं मंदिर आपण बघून झालं. आता हे शेजारी असलेलं आणि ह्याची रचना ही बऱ्यापैकी पळसनाथासारखीच असलेलं हे दुसरं मंदिर आपण बघूया. काही जणांच्या मते हे सरडेश्वराचं मंदिर आहे, तर काही जण याला बळीराजाचं मंदिर देखील म्हणतात. पण यातील स्तंभाची रचना, येथील मंदिराची रचना आणि इथे असलेला हा शिलालेख याच्यावर लिहिलंय की भीमा नदी जेथे उत्तर वाहिनी आहे तिथे एक ओढा येऊन मिळतो आणि या संगमावर 1157 मध्ये चांदेव या दंडनायकाने येथे विष्णू मंदिराची उभारणी केली. मग हे विष्णू मंदिर कदाचित हेच तर नसावं? असाच प्रश्न मनात ठेवून मग आम्ही गेलो इथे अगदी 5 मिनिटावर असलेल्या या मंदिरामध्ये, जेथे पूर्ण रामायण कोरलंय. तिथे जाताना आम्हाला फ्लेमिंगो देखील दिसले. पण ह्या मंदिराचा, येथील शिल्पांचा पूर्ण व्हिडिओ पुढच्या शुक्रवारी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ही होती गोष्ट पळसनाथ मंदिराची. देऊळ पूर्ण पाण्यात गेले तरी फडकणाऱ्या या ध्वज पताकाची, पाण्याशी वर्षानुवर्ष झुंज देणाऱ्या या शिल्पांची, आत देव नसला तरी माणसांची वाट पाहणाऱ्या या गाभाऱ्याची, पाण्यात असताना मंदिराला साथ देणाऱ्या शिंपल्यांची. कारण या गोष्टीच असतात ज्या मनाला भिडतात, या गोष्टीच असतात ज्या लक्षात राहतात. त्यामुळे फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.